मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही. मराठी अनिवार्यच आहे. पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे. 3 भाषा शिकणं अनिवार्य आहे आणि या 3 भाषांपैकी 2 भाषा या भारतीयच असल्या पाहिजेत अशा प्रकारचा नियम आहे. त्यामुळे कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त 3री भाषा जर शिकायची असेल तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ. कारण तशी मुभा ही नवीन शैक्षणिक धोरणाने दिलेलीच आहे. मात्र किमान 20 स्टुडंट जर असले तर त्याला वेगळा शिक्षक देता येईल. 20च्या खाली स्टुडंट्स असले, विद्यार्थी असले तर मात्र ऑनलाईन किंवा कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं ती आपल्याला शिकवावी लागेल, येता येईल. विशेष पण कुठेतरी हिंदी लादण्याचा प्रयत्न होतोय हे म्हणणं चुकीचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मराठीचीच सक्ती असणार आहे, इतर कुठलीही सक्ती नाही. मला एका गोष्टीचं सातत्याने आश्चर्य वाटतं की हिंदी सारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो, इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो. या संदर्भात मात्र मला आश्चर्य वाटतं